तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि कन्फर्म तिकीट रद्द करणार असाल तर गाडी सुटण्याच्या 8 तास आधी करा, नाहीतर तिकिटाचे पैसे विसरा, असं आम्ही नाही, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सांगतात। रेल्वे तिकीट आणि रिफंड संदर्भात रेल्वे मंत्र्यांनी मंगळवारी नव्या नियमांची घोषणा केली आहे। विशेषतः रिफंड म्हणजेच परताव्या संदर्भातील हे नियम आहेत। यानुसार जर गाडी सुटण्याच्या 8 तास आधी तुम्ही कन्फर्म तिकीट रद्द केलं तरच तुम्हाला नियमानुसार रिफंड मिळणार आहे। आतापर्यंत हा कालावधी 4 तासाचा होता। मात्र रेल्वे तिकिटांचा काळाबाजार टाळण्यासाठी आणि वेटिंगवरील प्रवाशांच्या सुविधेसाठी हा बदल करण्यात आलेला आहे। तर आता बदललेले नियम नेमके काय आहेत पाहूया। नवीन नियमांनुसार तिकीट रद्द करण्याच्या वेळेत आता थोडी कपात करण्यात आली, म्हणजे 72 तास आधी जर तिकीट रद्द केलं तर केवळ किमान शुल्क कापलं जाईल, त्यामुळे सर्वाधिक रिफंड मिळणं शक्य होईल। जर 72 तास ते 24 तासांच्या दरम्यान तुम्ही तिकीट रद्द करत असाल तर तिकीट भाड्याच्या 25% इतकी कपात केली जाईल। 24 तास ते 8 तासादरम्यान जर तुम्ही तिकीट रद्द केलं तर साधारणतः 50% रक्कम कापली जाईल आणि 8 तासांपेक्षा कमी वेळ गाडीला राहिलेला आहे अशात जर तुम्ही तिकीट रद्द करत असाल किंवा तुमची ट्रेन जर चुकली तर मात्र कोणताही रिफंड मिळणार नाही। याशिवाय प्रवाशांना आता कोणत्याही स्टेशनवरून ऑफलाईन तिकीट रद्द करण्याची सुविधा देण्यात आली आहे। त्यासाठी तिकीट बुक केलेल्या स्टेशनवर जाण्याची गरज नाहीये। आणखी एक महत्त्वाचा बदल तो म्हणजे ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटा आधीपर्यंत प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येऊ शकतं। मोठ्या शहरांमधल्या प्रवाशांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे। गाडी सुटण्याच्या आधी 30 मिनिटांपर्यंत तुम्हाला डब्बा म्हणजेच कोच आणि श्रेणी म्हणजेच क्लास बदलण्याची सुद्धा सुविधा देण्यात आली। म्हणजे जर तुमचं तिकीट 3 टायर एसीचं असेल तर तुम्ही ते फर्स्ट क्लास एसी मध्ये अपग्रेड करू शकणार आहात। याचाच अर्थ प्रवासाचं काटेकोर नियोजन मात्र करावं लागणार आहे। तिकीट लवकर रद्द करा, जास्तीत जास्त परतावा मिळवा, नाहीतर भूर्दंड सोसा। तर तुम्हाला रेल्वेच्या या नव्या रिफंड नियमांबाबत नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।